श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मला स्वामी समर्थांची एक सुंदर कथा सांगते, जी भक्तांना नेहमी प्रेरणा देते. त्या कथेचं नाव आहे भक्ताचा विश्वास. एका गावात एक गरीब पण अतिशय भक्तिमान माणूस राहत होता. तो नेहमी श्री स्वामी समर्थ हात जप करत असे. पण घरात फार हाल अपेष्टा होत्या. खायला धान्य नसायचे, घरची मुलं रडायची. तरीसुद्धा तो कधीही स्वामींची उपासना सोडत नसे. एकदा तो भक्त मनातून खूप व्याकुळ झाला व म्हणाला, स्वामी, तुमच्यावर माझा अटळ विश्वास आहे, पण आता घरात अन्नाचा एक दाणा नाही. तुम्हीच काही उपाय करा. त्या रात्री त्याला स्वप्नात श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामी म्हणाले, बाळा, तू उद्या सकाळी बाजारात जा. तुला एक अनोळखी माणूस भेटेल. त्याच्याकडून तुला धान्याची पिशवी मिळेल. दुसऱ्या दिवशी तो भक्त बाजारात गेला. खरोखरच एक माणूस त्याला भेटला आणि म्हणाला, मला आज स्वप्नात एक वृद्ध संन्यासी भेटले. त्यांनी सांगितले की ही धान्याची पिशवी तुला द्यावी. तो भक्त अचंबित झाला. त्याचे डोळे पाणावले. तो हात जोडून म्हणाला, स्वामी समर्थ, तुमची लीला अपरंपार आहे. तुमच्यावर श्रद्धा ठेवली की कधीच कमी पडत नाही. श्री स्वामी समर्थ. या कथेतून शिकायला मिळते की श्री स्वामी समर्थांवर अटळ विश्वास ठेवला तर संकटे आपोआप दूर होतात. भक्ताचा विश्वास या कथेचं थोडक्यात तात्पर्य असे आहे, ईश्वरावर ठेवलेला दृढ विश्वास कधीही व्यर्थ जात नाही. संकट कितीही मोठे असले, परिस्थिती प्रतिकूल असली तरी जर भक्ताचा विश्वास अटळ आणि निश्चयपूर्ण असेल तर भगवान त्याला योग्य वेळी आधार देतात. शंका, भीती आणि अधीरता यामुळे भक्ती कमजोर होते, पण श्रद्धा आणि संयमामुळे चमत्कार घडतो. म्हणूनच या कथेचा सारांश असा आहे, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि समर्पण करा. ईश्वर निश्चितच रक्षण करतो. जय जय रघुवीर श्री स्वामी समर्थ.